नमस्कार मित्रांनो आपल्या चॅनलवरचे व्हिडिओ बघत आहात ना, बघायलाच पाहिजे, कारण घेऊन आलो आहे माहिती तुमच्या फायद्याची। मित्रांनो, केंद्र शासनाने महिलांसाठी मुलींसाठी एक योजना आणलेली आहे, ज्या योजनेमध्ये त्यांच्या खात्यामध्ये वर्षाला 15 ते 16 हजार रुपये हे जमा होऊ शकतात। 15 ते 16 हजार रुपये हे वर्षाला महिलांच्या किंवा मुलींच्या खात्यांमध्ये जमा होऊ शकतात। आता केंद्र शासनाने ही जी योजना आणलेली आहे ती सगळ्या महिलांसाठी आहे, म्हणजे त्या विवाहित महिला असतील, अविवाहित तरुण मुली असतील किंवा लहान मुली जरी असतील तरी त्या सगळ्यांसाठी ही योजना लागू आहे। आणि त्या सगळ्या मुलींना, महिलांना, लहान मुलींना त्यांच्या खात्यांमध्ये 15 ते 16 हजार रुपये या योजनेमध्ये जमा होऊ शकतात। आता ही जी योजना आहे ती काय आहे, ती योजनेसाठी कोण पात्र आहे, त्यासाठी अर्ज कसा करायचा, काय नियम आहेत, काय अटी आहेत, हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओला। आता ही जी मित्रांनो, आपण आता बघूया की योजना काय आहे आणि कोण यासाठी पात्र आहे। तर ही जी योजना आहे ती केंद्र शासनाने सुरू केलेली आहे, ती 1 एप्रिल 2023 पासून सुरू करण्यात आलेली आहे, 1 एप्रिल 2023 पासून। आणि ही जी योजना आहे ती कमी काळासाठीच असणार आहे, म्हणजे योजनेसाठी जी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे ती आहे 31 मार्च 2025, म्हणजे 31 मार्च 2025 पर्यंत यासाठी तुम्ही अर्ज करू शकता, तोपर्यंतच ही अर्ज करण्याची तारीख त्यांनी दिलेली आहे। आणि ही योजनेची जी अंमलबजावणी होणार आहे, अंमलबजावणी ती होणार आहे पोस्ट ऑफिस आणि काही निवडक बँकांनाच त्यांनी केंद्र शासनाने अधिकार दिलेले आहेत, त्यामुळे पोस्ट ऑफिस आणि काही निवडक बँक आहेत त्या बँकेमध्येच ही योजना चालू असणार आहे। योजनेचं जे नाव आहे ते आहे महिला सन्मान बचत प्रमाणपत्र, म्हणजे महिला सन्मान सेव्हिंग सर्टिफिकेट महिला सन्मान बचत प्रमाणपत्र असं या योजनेचं नाव आहे। आता या योजनेसाठी पात्रता काय आहे, म्हणजे कोण कोण यासाठी पात्र असणार आहे, तर यासाठी फक्त महिलाच पात्र असतील। फक्त विवाहित असू द्यात, अविवाहित तरुण मुली असतील, लहान मुली असतील, या सगळ्या महिला यासाठी पात्र असतील। वयाची कुठलीही अट नाही आणि फक्त ते भारताचे नागरिक असली पाहिजे, एवढीच त्याच्यात अट आहे। वयाची कुठलीही अट नाही, सगळ्या महिला यासाठी पात्र ठरणार आहे। आता या योजनेची कार्यपद्धती काय आहे ते आपण एकदा बघूया। आता या योजनेमध्ये काय बघा, पोस्ट ऑफिस किंवा ज्या बँकांना केंद्र शासनाने निवडलेलं आहे, तर बँका कोणत्या आहेत? बँक ऑफ बरोदा, कॅनरा बँक, बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक, युनियन बँक ऑफ इंडिया, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, म्हणजे या 6 ते 7 बँका किंवा पोस्ट ऑफिस। याच्यामध्ये जाऊन तुम्हाला काय करायचंय, पहिले तुम्हाला या योजनेचं खातं उघडायचंय, या योजनेचं तुम्हाला पहिले खातं उघडायचंय। आणि खातं कोणाच्या नावाने उघडायचंय, तर त्या महिलेच्या नावाने उघडायचंय। आणि जर लहान मुली असेल, म्हणजे 18 वर्षांपेक्षा जर लहान वय कमी असेल मुलीचं, तर त्याचे पालक जे असतील ते हे खातं उघडू शकतात। आता एक खातं उघडताना तुम्हाला काय करायचं, तुम्हाला काही कागदपत्र लागणार आहेत। खातं उघडताना काही कागदपत्र लागणार आहेत, ते कोणते लागणार आहेत बघा। तर तुम्हाला लागणार आहे पहिले तुमचे पासपोर्ट साईज फोटो, तुमचं आधार कार्ड, पॅन कार्ड, जन्म दाखला, म्हणजे तुमचं वयाचं काही तुम्हाला हे द्यावं लागेल, तुमचं वय किती आहे त्याचा, तुमचा जन्म दाखला आणि ओळखपत्र, मग आयडेंटिटी प्रूफ। प्रूफ मध्ये तुम्ही काय देऊ शकता, पासपोर्ट असेल, ड्रायव्हिंग लायसन्स असेल, वोटर आयडी असेल, म्हणजे मतदार ओळखपत्र इत्यादी, हे डॉक्युमेंट तुम्हाला तुमचं खातं उघडताना लागणार आहे। आता तुम्ही पोस्ट ऑफिस किंवा त्या बँका ज्या आहेत त्याच्यामध्ये जाऊन जर खातं उघडलं, तर खातं उघडल्यानंतर तुम्हाला काय करायचंय, त्या खात्यामध्ये तुम्हाला कमीत कमी 1,000 जास्तीत जास्त 2 लाख रुपये असे तुम्हाला त्याच्यामध्ये जमा करायचे। तुम्ही जर त्याच्यामध्ये कमीत कमी 1,000 ते 2 लाख रुपये जमा केले, तर मग त्याच्यावर तुम्हाला व्याज मिळणार आहे। आणि हे जे व्याज असणार आहे ते असणार आहे 7.5%। 7.5% तुम्हाला एवढं व्याज मिळणार आहे। आता हे जे एवढं जे व्याज आहे तुम्हाला 7.5%, हे तुम्हाला पोस्ट ऑफिस किंवा सरकारी बँकांमध्ये कुठेच मिळत नाही, त्याच्यामुळे ही योजना खूप फायद्याची आहे। 7.5% महिलांना ते व्याज मिळणार आहे। आणि याचा अजून एक फायदा काय बघा, एक तर ही सरकारी योजना आहे ते तर आहे, त्याच्यामुळे ही म्हणजे त्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवू शकता, कुठल्याही प्रकारची याच्यामध्ये धोका नाही, कुठली रिस्क नाही, त्याच्यामुळे काय। दुसरा याच्यामध्ये फायदा काय बघा, याच्यामध्ये तुम्हाला जे व्याज मिळणार आहे ते व्याज जे मिळेल ते दर 3 महिन्याला तुमच्या खात्यामध्ये ते जमा होणार आहे, म्हणजे चक्रवाढ पद्धतीने तुम्हाला याचं व्याज मिळणार आहे। म्हणजे समजा तुम्ही त्याच्यामध्ये 2 लाख रुपये जमा केले, तर 3 महिने तुम्हाला समजा 3,000 रुपये तुमचं व्याज झालं, तुमचे मुद्दल किती तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे, 2,03,000 रुपये। पुन्हा तुम्हाला जे पुढचं व्याज मिळेल ते 2,03,000 मिळणार आहे, म्हणजे असं चक्रवाढ पद्धतीने तुम्हाला हे व्याज मिळणार आहे। त्यामुळे ही योजना फायद्याची आहे, याचं व्याजही बऱ्यापैकी चांगलं आहे आणि चक्रवाढ पद्धतीने मिळत असल्यामुळे फायदाही बऱ्यापैकी चांगला आहे। म्हणजे काय होईल बघा, तुम्ही जर 2 लाख रुपयापर्यंत, समजा याची जास्तीत जास्त जी लिमिट आहे 2 लाख रुपयाची, ती जर तुम्ही खात्यामध्ये जमा केली, तर तुम्हाला वर्षाला जवळपास 16 हजार रुपये तुमच्या खात्यामध्ये तुम्हाला व्याज म्हणून मिळतील। आता या योजनेचा जो तुम्हाला कालावधी आहे, कालावधी म्हणजे काय, की तुम्हाला किती वर्षासाठी पैसे ठेवावे लागतील, तुम्हाला 2 वर्षासाठी याचे पैसे खात्यामध्ये ठेवावे लागणार आहे। तर 2 वर्षानंतर तुम्हाला तुमचे पूर्ण व्याज आणि मुद्दल परत भेटेल। 2 वर्षासाठी तुम्हाला हे पैसे ठेवावे लागणार आहे। 2 वर्षात जर तुम्ही समजा तुम्ही जर 2 लाख रुपये तुमची मुदत असेल, तुम्हाला 2 वर्षाच्या शेवटी जवळपास 32,000 रुपये हे व्याज म्हणून तुमची वापस मिळणार आहे। म्हणजे तुम्हाला टोटल पुन्हा किती परत मिळतील, 2,32,000 रुपये, म्हणजे वर्षाला जवळपास 16 हजार रुपये, 2 वर्षासाठी तुम्हाला 32,000 रुपये असे तुम्हाला परत मिळणार आहेत। आता या योजना काय आहेत, काही नियम व अटी आहेत या योजनेच्या, ते काय आहेत बघा। तर या योजनेमध्ये तुम्हाला 2 वर्षासाठी पैसे गुंतवावे लागतील, तुम्हाला 2 वर्षासाठी याच्यामध्ये पैसे गुंतवायचे। कमीत कमी 1,000 जास्तीत जास्त 2 लाख रुपये तुम्हाला याच्यामध्ये गुंतवता येतील। 2 वर्ष पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला तुमचे मुद्दल आणि व्याज तुम्हाला परत भेटेल।
आता समजा तुम्हाला जर वाटलं की तुम्हाला पैसे काढायचे, तुम्हाला कमीत कमी 1 वर्ष थांबावं लागेल. 1 वर्ष थांबल्यानंतर तुम्हाला जेवढी तुमची काही रक्कम असेल, समजा 1 वर्षाची शेवटी जे काही तुमची तुमची टोटल लागेल त्याच्यात तुम्ही 40% रक्कम काढू शकता. पूर्ण काढू शकत नाही, 40% रक्कम तुम्ही याच्यात काढू शकता 1 वर्ष पूर्ण झाल्यानंतर. आता समजा तुम्हाला जर वाटतंय की तुम्हाला 2 वर्षाच्या आधी तुमचं हे खातं बंद करायचं, तर याचे बंद करण्याचे सुद्धा काही नियम आहेत. तुम्ही 2 वर्ष आधी जर तुम्हाला ते खातं बंद करायचं असेल तर तुम्हाला त्याचे काही नियम आहेत. त्याचा नियम काय आहे बघा. जर समजा तुमचं खातं उघडून 6 महिने पूर्ण झालेले नसतील, तर 6 महिने पूर्ण झाले नसतील तर तुम्ही हे खातं का बरं बंद, तुम्हाला कारण द्यावं लागेल. खातं बंद करण्याचं तुम्हाला कारण द्यावं लागेल. आणि कारण कोणतं असू शकतं, एकतर ज्यांचं खातं आहे त्यांचा एकतर मृत्यू झाला, जी महिला असेल त्यांचा एकतर मृत्यू झाला, किंवा मग काहीतरी आपत्कालीन परिस्थिती आहे, म्हणजे खूपच गंभीर आजार आहे, त्यासाठी तुम्हाला पैशाची गरज आहे. या काही 2-3 गोष्टीसाठीच तुम्ही हे जर 6 महिने पूर्ण झाले नसतील तर मग तुम्ही या 2-3 गोष्टीसाठीच खातं बंद करू शकता. त्याच्याशिवाय तुम्ही खातं बंद करू शकत नाही. जर समजा खातं उघडून आता 6 महिने पूर्ण झालेले आहेत, मग बंद करताना तुम्हाला कारण देण्याची गरज नाही, तुम्ही ते बंद करू शकता. आता समजा फक्त याचे काय होईल, आता दोन्ही गोष्टींमध्ये समजा तुमचे 6 महिने पूर्ण झालेले असतील किंवा नसतील, दोन्ही गोष्टींमध्ये जर तुम्ही जर खातं बंद करत आहात तर तुम्हाला त्याच्यामध्ये थोडा दंड लागेल. दंड म्हणजे काय लागेल, की तुमचं जे व्याज दर आहे, जे 7.5% व्याज दर आहे, ते 2%ने कमी होऊन तुम्हाला फक्त 5.5%नेच तुमचं जे व्याज लागेल त्याच्यानुसार तुम्हाला पैसे परत मिळतील. जर तुम्ही आधी खातं बंद केलं, 2 वर्ष पूर्ण व्हायच्या आधी जर तुम्ही खातं बंद केलं तर मित्रांनो, अशा पद्धतीने केंद्र शासनाने महिला सन्मान सेव्हिंग सर्टिफिकेट म्हणजे बचत प्रमाणपत्र ही योजना आणलेली आहे, ज्यावर सरकार हे 7.5% व्याज देत आहे. ही योजना महिलांसाठी फायद्याची आहे. त्यांना जवळपास त्यांनी जर 2 लाख रुपये जमा केले तर 2 वर्षाच्या शेवटपर्यंत त्यांना 32,000 रुपये परत मिळतील. तर तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा, चॅनल सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.